गाइज वेलकम टू यूपीडी एज्युकेशनल गाइज NTUGC नेट आणि MS सेट या दोनही एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पाहतो पेपर फर्स्टसाठी संपूर्ण क्रॅश कोर्स तो देखील फ्री ऑफ कॉस्टमध्ये। गाइज या क्रॅश कोर्समध्ये आपण ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा युनिट आपण सुरू केलेला आहे आणि या युनिटचा हा पार्ट नंबर 3 आहे। म्हणजेच याआधी पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे बेसिक टर्मचा। ज्या विद्यार्थ्यांनी ते पाहिले नसतील त्यांनी आपल्या प्लेलिस्टमध्ये जा, तिथं ICTचा क्रॅश कोर्स दिसेल, त्या क्रॅश कोर्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोनही लेक्चर एका सिक्वेन्समध्ये अवेलेबल भेटतील। तर गाइज आधी ते पहा, नंतर हे लेक्चर पहा, कारण सर्व लेक्चर एकमेकांवर डिपेंड आहेत। तर आजचं आपलं बेसिक टर्मचं लेक्चर नंबर 3 आहे, म्हणजे आज लास्ट लेक्चर आहे बेसिक टर्मचं। यानंतर आपण जे सिलेबस वाईज युनिट आहेत ते आपण पाहणार आहोत। ठीक आहे, म्हणजे आपण 3 लेक्चर फक्त बेसिक टर्मला दिलेत, म्हणजे बेसिकली ICT मध्ये काय महत्त्वाच्या टर्म्स आहेत, ठीक आहे, त्या टर्म्स आपण पाहतोय। 3 लेक्चर झाले, आता 4 नंबरचं जे लेक्चर येईल त्यामध्ये आपण जे युनिट आहेत ते डायरेक्टली सुरू करणार आहे डिटेलमध्ये। सुरू करूया आजचं लेसन। तर आजची फर्स्ट टर्म आहे ऑपरेटिंग सिस्टीम, काही रिमेनिंग टर्म आहेत त्याच आपण पाहणार आहे। ठीक आहे, छोटं लेक्चर आहे, मोठं नाही आहे। तर फर्स्ट ऑपरेटिंग सिस्टीम। ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय असते, बेसिकली कॉम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर असतात आणि दुसरी गोष्ट हार्डवेअर असते। हार्डवेअर म्हणजे बेसिकली जे फिजिकली पार्ट तुम्हाला दिसतात ते, आणि सॉफ्टवेअर म्हणजे फिजिकली दिसत नाही पण ते कॉम्प्युटरमध्ये बाइल्ड असतात। तर हे दोन असतात, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, या दोघांचं ठीक आहे वर्किंग टुगेदर करण्याचं काम कोण करतं, ऑपरेटिंग सिस्टीम करतं। म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा ॲप आहे, तो ॲप तुम्हाला दिसतोय का, दिसत नाही, म्हणजे फिजिकली कुठेही तुम्ही त्याला टच करू शकत नाही, पण तो ॲप तुम्ही कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करू शकता आणि त्यामार्फत अनेक वर्किंग करू शकता। पण तो इन्स्टॉल कुठे करता, तुम्ही हार्डवेअरमध्ये करता बेसिकली, म्हणजे मेमरी असेल, मेमरी हार्डवेअरमध्ये त्याला टच करू शकता, तर त्या मेमरीमध्ये तो इन्स्टॉल होणार, नंतर वर्किंग करणार। हे सर्व गोष्टी कोण करत असतं, ऑपरेटिंग सिस्टीम करत असते। याबद्दल जास्त काही डीपमध्ये सांगण्याची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे ठीक आहे ऑपरेटिंग सिस्टीम काय असते। फक्त यामध्ये क्वेश्चन असा येतो की ऑपरेटिंग सिस्टीमचे प्रकार कुठले आहेत, किंवा खालीलपैकी कुठली ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे हे ओळखायचं, किंवा कुठली ऑपरेटिंग सिस्टीम आहे हे विचारतात। लक्षात ठेवा, फर्स्ट आहे मायक्रोसॉफ्ट विंडो ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ठीक आहे, नंतर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, मॅक्स अँड ऑपरेटिंग सिस्टीम आहे, सन अलेक्सा ऑपरेटिंग सिस्टीम आहे। ठीक आहे, या सर्व ऑपरेटिंग सिस्टीमच आहेत, लक्षात ठेवा। नेक्स्ट आहे कंपायलर। आता कंपायलर बेसिकली टर्म आहे, एक्झामला खूप वेळा पाहता तुम्ही दिसते। ठीक आहे, तर कंपायलर म्हणजे काय, बेसिकली हे कंपायलर इज अ स्पेशल प्रोग्राम दॅट ट्रान्सलेट प्रोग्रामिंग लँग्वेज सोर्स कोड इनटू मशीन लँग्वेज। इथं हे मेन पहा, कन्वर्ट हाय लेवल लँग्वेज इनटू लोअर लेवल किंवा मशीन लेवल लँग्वेज। म्हणजे बेसिकली कंपायलर एक प्रोग्राम आहे, त्या प्रोग्राम मार्फत काय होतं, हाय लेवल लँग्वेज आहे ती काय होते लोअर लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं, कंपायलर करतं। फक्त क्वेश्चन असा येतो की हाय लेवल लँग्वेज लोअर लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट होते, पण कंपायलर आणि इंटरप्रिटर यामध्ये फरक काय, म्हणजे तुम्ही हे दोन्ही टर्म असल्या तर दोन्ही काम काय करतात, हाय लेवल लँग्वेज आहे ती लोअर लेवल म्हणजेच मशीन लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतात, कंपायलर असो किंवा इंटरप्रिटर असो। या दोघांमध्ये फरक इतकाच आहे की जो कंपायलर असतो तो हाय लेवल लँग्वेज लोअर लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो, पण सगळी जी लँग्वेज टोटल जी दिलेली आहे गिवन ती एकाच खटी म्हणजे ॲट ऑल टाइम एकाच खटी काय करतं, कन्वर्ट करतं। आणि इंटरप्रिटर आहे ना, याचं काम पण तेच आहे, हाय लेवल लँग्वेजला लोअर लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करणं, पण फरक इतकाच आहे की इंटरप्रिटर सर्व लँग्वेज एकाच खटी कन्वर्ट करत नाही, स्टेटमेंट बाय स्टेटमेंट करतं। म्हणजे फॉर एक्झाम्पल एक स्टेटमेंट घेणार, एक मिनटं तरी पहा, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक स्टेटमेंट घेणार, ते स्टेटमेंटला कन्वर्ट करणार, त्यामध्ये काही एरर्स आहे का ते पाहणार, नसेल तर पुन्हा दुसरी लाईन घेणार, नंतर तिसरी लाईन घेणार, नंतर चौथी लाईन घेणार। म्हणजे इंटरप्रिटर काय करतं, एक एक लाईन कन्वर्ट करतं, स्टेटमेंट बाय स्टेटमेंट हाय लेवल लँग्वेज लोअर लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतं। पण जो आपला कंपायलर असतो ना, तो सर्व लँग्वेज जे काही टोटल लँग्वेज दिली ती एकाच खटी कन्वर्ट करतो। तर तितकाच बेसिक डिफरन्स आहे, एक्झामला खूप वेळा विचारतात आणि क्वेश्चन फक्त इथूनच येतो। यांचं काम काय, काम दोघांचंही सेम आहे, फक्त डिफरन्स इतकाच आहे, हा काय करतो सगळी लँग्वेज एकाच खटी कन्वर्ट करतो, आणि जो हा इंटरप्रिटर आहे तो स्टेटमेंट बाय स्टेटमेंट लँग्वेज सगळी कन्वर्ट करतो। ठीक आहे, ते एवढं डिफरन्स आणि त्यांचं मिनिंग लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे। नेक्स्ट नेटिकेट। आता बेसिकली नेटिकेट म्हणजे काय, इथिकल प्रोटोकॉल आहे हा फॉर इंटरनेट, म्हणजे इंटरनेटच्या संदर्भात इथिकल प्रोटोकॉल आहे। इथिकल प्रोटोकॉल म्हणजे काय राईट आणि काय रॉंग हे सांगणारं कोण आहे, नेटिकेट। म्हणजे बेसिकली एखादी टर्म आहे इंटरनेटवर ती सर्च करणं चांगलं आहे का नाही हे कोण सांगतं, नेटिकेट सांगतं। ठीक आहे, तर अनेक वेबसाईट असतात त्यांना बॅन केलेलं असतं, मग त्या बॅन केल्यात कोणामार्फत केल्यात, नेटिकेट मार्फत केल्यात। म्हणजे हे सांगतात की इंटरनेट मार्फत ज्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जात आहेत त्या समाजासाठी राईट आहे का रॉंग आहे, कोण सांगतं, नेटिकेट सांगतं। म्हणजे इथिकल प्रोटोकॉल आहे, कुठली गोष्ट इथिकल आहे कुठली अनइथिकल आहे हे कोण डिटरमाइन करतं, नेटिकेट करतं। ठीक आहे, लक्षात ठेवा। नेक्स्ट आहे ई यंत्र।
ई यंत्र ही टर्म आपण डीपमध्ये पण पाहणार आहे, ठीक आहे, क्रॅश कोर्समध्ये. आता फक्त आपण बेसिक टर्म पाहतोय, शॉर्टमध्ये फक्त तुम्हाला ओळख करून देतोय. ई यंत्र म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक रोबोट जे आहेत ना, म्हणजे ई यंत्र म्हणजे बेसिकली इलेक्ट्रॉनिक. जे काही यंत्र इलेक्ट्रॉनिक स्वरूपात चालतात ते सर्व ई यंत्रमध्ये येतात, ठीक आहे, शॉर्टमध्ये सांगितलं एकदम. नेक्स्ट आहे व्हर्च्युअल मेमरी. आता व्हर्च्युअल मेमरी म्हणजे बेसिकली जे आपण म्हणू शकतो आपल्या फोनमध्ये किंवा आपल्या कॉम्प्युटरमध्ये आपण इन्स्टॉल केलेलं नसते, पण ती बाहेर असते. व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन बेसिकली. तर ऑनलाईन मेमरी म्हणतो आपण त्याला. गुगल अकाउंट असतं पहा तुमचं, जीमेलचं वगैरे असेल, त्यामुळे तुम्ही अनेक मेल वगैरे अनेक गोष्टी स्टोअर करून ठेवू शकता. किंवा एक फोटो नावाचं फोल्डर असतं पहा आपल्या फोनमध्ये, तर त्यामध्ये पण तुम्ही काय करू शकता, अनेक गोष्टी स्टोअर करून ठेवता. म्हणजे त्याला व्हर्च्युअल मेमरी म्हणतात. म्हणजे आपल्याला जी ऑनलाईन पद्धतीने मेमरी प्रोव्हाइड केलेली आपल्या जीमेल अकाउंटला किंवा गुगल अकाउंटला, त्याला आपण व्हर्च्युअल मेमरी असं म्हणतो, ठीक आहे. जे तुम्ही गुगलला तुमचा बॅकअप घेता पहा फ्री ऑफ कॉस्टमध्ये, त्याला पण आपण व्हर्च्युअल मेमरीज म्हणतो. नेक्स्ट आहे रोम. रोम म्हणजे काय? बेसिकली रीड ओनली मेमरी. आणि ही कशी असते? नॉन व्होलेटाईल मेमरी असते, म्हणजेच परमनंट मेमरी असते. इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. हे आपण डीपमध्ये पण पाहणार आहोत, रोमचे टाईप वगैरे सर्व पाहणार आहोत. फक्त आता एक शॉर्टमध्ये सांगतोय. रोम ही रीड ओनली मेमरी आहे. त्याचा फुल फॉर्म येऊ शकतो सेट एक्झामला. सेट एक्झामला खूप सोपे क्वेश्चन येतात. आणि दुसरा एक क्वेश्चन असू शकतो की रोम परमनंट आहे का रॅम परमनंट आहे? लक्षात ठेवा, रोम जो आहे ना तो परमनंट असतो, परमनंट मेमरी असते रोम. जो रॅम असतो ना, म्हणजेच रॅन्डम ॲक्सेस मेमरी, ही कशी असते? व्होलेटाईल मेमरी असते, म्हणजे परमनंट नसते. हा एक बेसिक डिफरन्स आहे दोघांमध्ये. आणि जो रॅम आहे तो रॅम कधी यूज केला जातो? बेसिकली ज्यावेळेस तुम्ही वर्किंग करताय, हे वर्किंग तात्पुरत्या स्वरूपात त्यामध्ये चाललेलं असतं रॅममध्ये, ठीक आहे. आणि रोम जो असतो तो बेसिकली परमनंट असतो. तुमचा स्विच ऑन ऑफ केला तरी फरक पडत नाही, ते स्टोरेज राहतं तिथं. आणि रॅमचं स्विच तुम्ही ऑन केला कॉम्प्युटरचा, परत बंद केला तर रॅम तिथं संपलेला असतो ते, ठीक आहे. रॅम तिथं क्लोज होतो आणि पुन्हा कॉम्प्युटरचं स्विच ऑन केल्यानंतर पुन्हा रॅम सुरू होतो. म्हणजे बेसिकली कुठलाही डाटा तिथं स्टोअर राहत नाही, तो टेम्पररी असतो. आता दोघांमध्ये डिफरन्स शॉर्टमध्ये सांगायचं म्हणलं तर दोघांचा फुल फॉर्म लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिल्याचं आहे रीड ओनली मेमरी, दुसरा आहे रॅन्डम ॲक्सेस मेमरी, त्याला रॅम म्हणतो, ठीक आहे. आणि हा कसा आहे रोम? तर नॉन व्होलेटाईल आहे, म्हणजेच परमनंट आहे. आणि रॅम कसा आहे? व्होलेटाईल आहे, म्हणजेच टेम्पररी आहे. आणि दुसरा एक डिफरन्स तुम्हाला सांगितलं होता, जो कॉम्प्युटरचा स्पीड असतो तो स्पीड चांगला कशामार्फत असतो? रॅम मार्फत असतो. म्हणजे जितका रॅम चांगला जास्त तेवढाच कॉम्प्युटरचा स्पीड वाढतो, ठीक आहे. बेसिकली रॅमवर डिपेंड असतं ते. आणि जे तुम्हाला ट्रिक पण सांगितली ते मागच्या वेळेसच की राम, इथं रॅम नाही व्हायचं, राम लक्षात ठेवायचं. राम हा मुलगा आहे, तो टेम्पररी लगेच निघून जातो, ठीक आहे. म्हणजेच काय? राम हा टेम्पररी बेसिकली तो लगेच निघून जातो. मग असं लक्षात ठेवा, कारण एक्झामला खूप जणांचं कन्फ्युजन होतं नेमकं टेम्पररी कोण आहे. तर राम जो आहे, राम शब्द लक्षात ठेवा, राम. राम काय? टेम्पररी आहे, तो लगेच निघून जातो, ठीक आहे. तर असं लक्षात ठेवा. तरी होते आजच्या काही टर्म्स. बेसिकली 3 लेक्चर आपण बेसिक टर्म्स दिलेले आहे. यामध्ये टोटल 30+ आपण टर्म्स पाहिलेले आहे. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सर्व टर्म्स महत्त्वाचे आहे. इथून मी एक्सपेक्ट करतो 2 तरी क्वेश्चन येतील ICTचे, ठीक आहे. शॉर्टमध्ये क्वेश्चन येतील MS सेटला. आणि नेटच्या दृष्टिकोनातून सर्व क्रॅश कोर्स पहा. टोटल 10 ते 12 लेक्चर आपण प्रोव्हाइड करणार आहे. क्रॅश कोर्समध्ये 3 लेक्चर फक्त डन झालेत, म्हणजे आणखी 9 लेक्चर आपले पेंडिंग आहे. 9 लेक्चरमध्ये सर्व कन्सेप्ट आपण डीपमध्ये पाहणार आहोत. या कन्सेप्ट प्लस आणखी काही एक्स्ट्रा कन्सेप्ट आहेत ते आपण पाहणार आहोत. तर काहीच लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.